नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दलालांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. प्रकल्पग्रस्तांना फसवण्याचे प्रकार घडले आहेत, समोर आलेले आहेत. काय म्हणाल, कशा प्रकारची फसवणूक झाली आहे तुमची? आपलं नाव सांगा. माझं नाव उमेश म्हात्रे. मी प्रकल्पस्थ. जी पहिले नगरपालिकेने आमची जी यादी काढलेली त्यामध्ये आमचे नाव होते आणि आता नंतर ते दलालाने काही मध्यस्थी करून आमची नावं कट केली पैसे न दिल्यामुळे. कुठला प्रकल्प आहे, किती जण आहात? आम्ही टोटल 40-42 जण आहेत टोटल. आता नवीन लिस्ट काढली 28 जणांची. ती कुठला प्रकल्प आहे तो आपला? मोरबे धरण. काय दलाल काय म्हणतात तुम्हाला, कशा पद्धतीने पैसे द्या, आम्ही तुम्हाला नोकरी देऊ. किती डिमांड केली आहे, किती दिले, किती जणांनी दिले आहेत, काय म्हणतात? साधारण 20-25 जणांनी पैसे दिलेत. आणि किती रुपये मागितलेत त्यांनी? पहिले 50,000 मागितले, नंतर असे 1 लाख, नंतर काम झाल्यानंतर असे 4 लाख टोटल मागितले. ते किती जणांनी दिलेत? प्रकल्पग्रस्तांनी दिलेत का पैसे? 20 ते 25 जणांनी दिले. आणि आश्वासन काही लागलेत नोकरीला कोणी? नाही, नोकरीला अजून नाही लागले. किती महिन्यापासून चालू आहे हे सगळं? हे आता 2-3 महिन्यापासून चालू आहे. तुम्ही तक्रार वगैरे केली यापूर्वी आणि तुमच्यावर प्रसंग कसा ओढावला? मला मध्यस्थी लोक बोलले पैसे दे, तुझं पण नाव टाकतो. मी बोललो नाईक साहेब बोलले आपल्याला 1 रुपया कोणाचा द्यायचा नाही, कारण आपण प्रकल्पग्रस्त आहोत. तुमच्याकडे किती डिमांड केली होती? 50,000ची पहिले बोलले, 50,000ची. म्हणजे मध्यस्थी बोलले, मध्यस्थी लोक येते बोलत होते. अधिकाऱ्यांकडे तुम्ही संपर्क केला, त्यांना त्यांच्या कानावर घातलं तसं? नाही, आता डायरेक्ट आलो मी इकडं. नाही, अधिकाऱ्यांना काय नाही. एकूणच पाहता प्रकल्पग्रस्तांना अशा प्रकारे फसवणूक होणं निश्चितच भूषणावं नाही आहे, हे मात्र निश्चित. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.